धृतकृतकटकडान धा हरि ओम नमो सद्गुरु श्री गणेशाधिटकृधान धा नमो सद्गुरु त्रिकृतकतान अच्युता हि शेषा नमो माधवा केशवा माधव केशव ज्ञानदेवा हरि ओम भगवते नमो ओम नमो ओम नमो ओम नमो वासुदेवा दिन दिन नाना दिन दिन नाना दिन दिन ना तक दिन दिन नाना. माझे गुरुजी गुरुवर्य पंडित तारानाथ राव, गुरु भेट जी झाली ती सोलापुरात 1962 साली. म्हणजे गुरुजी इथे आले होते. कविवर्य राम जोशी यांच्या नावाने जो काही इथं संगीतोत्सव व्हायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचे 2 शिष्य त्यांना ते म्हणजे घेऊन आले, सदानंद नायमपल्ली आणि मोहन बळवल्ली. जुगलबंदी ऐकून बेभानच झालो होतो आम्ही सगळे. मी अर्थात लहान होतो, 8च वर्षाचा होतो. लक्षात आलं आमच्या वडिलांच्या की हे लहान मुलांना पण चांगलं शिकवू शकतात. वडिलांनीच पुढाकार घेऊन मला त्यांच्याकडे पाठवलं. धृतकृतकटांता देता कृदान कृदतितता गैनता तिटकृदान दा कत्ता धृतकृतकृतकृतकृतान धुंता तु गैनतदा गैन धुंतदा कत्तदा दागतित कृदतिट तान देता कृदान कृदतिट घिडानता कृदानता 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 दा दिन दिन दाना दिन दिन नाना दिन दिन ना तक दिन दिन ना दा. आता मी तर सोलापुरात ते तिथे काही गोष्टी त्यांनी सोलापुरात जेव्हा आले होते म्हणजे 62 साली त्यावेळेस त्यांनी लिहून म्हणजे दिल्या होत्या की तबल्याचं चित्र काढणं. कारण ते जे स्कूल ऑफ आर्टचे स्टुडंट असल्यामुळे पेंटिंग उत्तम होतं, कार्पेंटरी आवडायची त्यांना. तर असं होऊन त्यांनी ते छानपैकी चित्र काढून दिलं होतं. ना प्लस गी इज इक्वल टू 10, 3 प्लस गी इज इक्वल टू धिन, तत् प्लस धित धी गी इज इक्वल टू धित वगैरे असे बरेच. त्यामुळे लक्षात आलं की यांची शिकवण्याची पद्धत फारच चांगली होती. अगदी अगोदरची जी वर्णाक्षरं असतात ग गा गी गी म्हणजे डग्यावरची वगैरे ती लिहून दिली होती सगळी. डग्यावरती कशी वाचतात आपण जे आता म्हणतो डिस्टन्स लर्निंग वगैरे, पण ते त्या काळातच त्यांनी जवळजवळ 64 साली 65 साली 70 असे माझ्याकडे त्यांनी पाठवलेली इनलँड लेटर्स आहेत की त्यांनी बोल पाठवले. आता ते मला सगळं समजत होतं असं नाही, पण निदान तो एक हे सुरू व्हायचा की आपण हे शब्द वाचतोय. गिडनग नागतिट गिडनग तिट तिट गिडनग नागतिट वगैरे, किंवा धात्रे किट धातींना धातीत धा धात्रे किट धा धातींना, हे सगळे बोल त्यांनी पाठवले होते मला. नाना तिट गिग तिट 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 गिग तिट तिट गिग तिट तिट नाना तिट गिग तिट तिट नाना तिट तिट गिग तिट 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 गिग नाना तिट गिग तिट कत तिट गिग तिट नाना तिट गिग तिट धा तिट गिग तिट नाना तिट गिग तिट थुन तिट गिग तिट नाना तिट गिग तिट धा तिट धा तिट धा. परण हे त्यांनी म्हणजे पखवाजाचा पण त्यांच्याकडे बरंच म्हणजे ज्ञान होतं. त्यामुळे परण हे एक त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या लाईनचा आधार घेऊन काही बोल किंवा ती लयकारी करणं हा भाग त्यांनी बराच म्हणजे तबल्यामध्येही आणला होता. त्यामुळे नवीन विचार मात्र नक्कीच तो होता असं मला म्हणजे जाणवतं. दुसरी गोष्ट म्हणजे गाण्याबरोबर साथ कशी केली पाहिजे, वाद्यांच्या बरोबर साथ कशी केली पाहिजे. सोलो हा पूर्णपणे पेशकारपासून नंतर रेला कायदा वगैरे ज्या म्हणजे भाग आहे त्याच्यातले वेगवेगळे ते म्हणजे तिहाईंची जोड मध्येच परणाचा हे, नंतर अर्ध्या मात्रेपासून तिहाई सोडून कसा जातो, पाव मात्रा सोडून कसा जातो, 1 मात्रा 2 मात्रा सोडून कसे ते तिहाई फिरतात वगैरे हे लहानपणापासून बघायला मिळालं. त्यामुळे तो असा पुढे टेक्निकली असा म्हणजे पुढे जाताना दिसला तबला. की तुम्ही किती जरी लयकारीचा अभ्यास केलात आणि तो केलाच पाहिजे आणि लयकारी ही शिकावी लागते, तो करायलाच पाहिजे. परंतु एक्सप्रेशन शेवटी भाव जो आहे तो मात्र कुठं घालू देऊ नका. नाहीतर मग स्टकॅटो टाईप किंवा ते एक मोनोटोनस असं होऊ शकतं, कोरडं होऊ शकतं. तर तो भाव त्यांनी कायम जपला होता असं मला तर नेहमी वाटतं. म्हणजे
त्यांनी दिल्ली घराण्याला तितकंच महत्त्व दिलं की जिथून म्हणजे तबल्याची सुरुवात आहे भाषा शैलीची, आणि ते फरुखाबादपर्यंत, मग त्यात लखनौ आलं, बनारस पण आला, अशी जी काही घराणी होती वेगवेगळी, त्यात त्यांचं म्हणणं होतं की भाव आणि क्लॅरिटी ती भाषा. आता गिडा न गिड नग देणं गिड नग, पण गिडा न गिड नग देणं गिड नग, ती टिकडा न गिड नग, त्याचा आभास आणि दाया बाया म्हणजे तबला आणि डग्गा या दोघांचं मिश्रण व्हायला पाहिजे. कारण बाया म्हणजे डग्ग्यावरती शब्द अतिशय कमी आहेत. तर ते म्हणाले की स्त्री आणि पुरुष, तबला हा स्त्री आहे आणि डग्गा हा पुरुष आहे. तर तबल्यावरची जी वर्णाक्षरं ती म्हणजे जास्त आहेत आणि बाह्या इज द एक्सप्रेशन ऑफ तबला असं ते म्हणायचं. त्यामुळे बाह्याला जास्त महत्त्व तुम्ही द्या. त्याचा जो घुमार आहे आणि त्याच्यानंतर तो लक्षात येतो की तुम्ही बोल, याचं नुसतंच तो ताशा वाजल्यासारखा तबला वाजेल तसा नाही. तर हा तबला म्हणजे दा दिन दिन दा धा दिन 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 दा, तो हत्ती चालल्यासारखाच वाटला पाहिजे. तर हे आणि स्वतः लेहरा घेऊन ते आम्हाला शिकवायचे हार्मोनियमवरती. त्यामुळे ते बोल जे म्हणायचे ते अजूनही डोळ्यासमोर येतं की केवढं पाठांतर, एवढी विद्या काय, कमालीतच होतं ते. इतके परण, इतके कायदे, आणि अजराडा आणि मेरठ घराणं म्हणून जे झालं त्याचे कायदे त्यांच्याकडे प्रचंड होते. दमसाच लागतो त्याला वाजवायला. शब्द वर्णाक्षरं तुम्ही क्लिअर वाजली पाहिजेत, त्याची क्लॅरिटी आणि दाया बायाचा मिलाप. जे तबल्यामध्ये कविता छंद म्हणून किंवा कवित्त हे त्यांच्याकडे पुष्कळ होतं. आता तसं म्हणलं तर मेघांडपर्ण जो आहे त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन पूर्णपणे त्या बोलातनं आढळून येतं. तिथे काही भाषा नाही आहे. धडन किटता किटता कतिंग न कथा किटता धडन न किटता किटता कतिंग न कथा कथा त्रकती त्रकता किटता कतिंग न कथा किटता धडन न किटता किटता कतिंग न कथा किटता धडन. ते लेहरा धरून म्हणजे हार्मोनियमवरती लेहरा धरून, त्यामुळे ते बोल देखील म्युझिकल व्हायचे. ते म्हणताना देखील कधी कधी लेहरामध्ये थांबला असं म्हणायचे. झडतपत्त झडजा. तर हे जे की निसर्गाचं चक्र आहे ते कोणी थांबवू शकणार नाही. तर आज एक आहे उस्ताद आहे तर दुसरा उस्ताद उद्या येणार आहे, एक पंडित आहे तर दुसरा पंडित, हे नवीन सतत आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा तू गर्व करू नकोस, हे त्यांच्याकडनं ते शिकण्यासारखं होतं. तसं त्यांनी एक असं सरस्वतीचं एक वर्णन केलेला एक श्लोक आहे. नादा वेदस्तु परंपारम न जानाति सरस्वती. नादाचा हा जो सागर आहे त्याचा दुसरा किनारा पार सरस्वतीला देखील मिळाला. नादा वेदस्तु परंपारम न जानाति सरस्वती यद्यपि मज्जन भयात तुम्बी वहती वक्षसी. की या नादसागरात मी कुठे घाबरून डुंबेन का काय, बुडेन
म्हणून तिने तुंबा म्हणजे भोपळे धरले, तुंबी वळती वक्षती. म्हणजे मूर्तीचं बरोबर एक असं एक रूप निर्माण होतं आपल्या डोळ्यासमोर. पण ते म्हणणे याच्यामागे दुसराही अर्थ आहे की तू गर्व करू नकोस ज्ञानाचा, नाही तर तू बुडशील.